नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया आदित्य बिर्ला लाईफस्टाईल ब्रँड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला लाईफस्टाईल एम्स टू डबल रेव्हेन्यू इन 5 इयर्स, इन्व्हेस्ट ₹300 कोटी पर ॲनम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला लाईफस्टाईल ब्रँड्स लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे दरवर्षी 300 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा, आपला रेव्हेन्यू डबल करण्याचा नेक्स्ट 5 इयरमध्ये. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल जी NSEच्या मेजर इंडेक्स म्हणजे निफ्टी 50मध्ये ॲड आहे. आणि मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेड BSEच्या मेजर इंडेक्स म्हणजे BSE सेन्सेक्समध्ये सुद्धा ॲड होती. परंतु नेस्ले इंडिया लिमिटेड 23 जून 2025 पासून इंडसइंड बँक लिमिटेडसोबत नेस्ले इंडिया लिमिटेडसुद्धा बाहेर झाली आहे BSEच्या मेजर इंडेक्स BSE सेन्सेक्समधून. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेड बोनस इश्यू, बोर्ड अप्रूव्ज फर्स्ट एवर 1:1 बोनस. तर मित्रांनो, जेव्हापासून नेस्ले इंडिया लिमिटेड शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे, या कंपनीने आतापर्यंत कोणताही बोनस शेअर अनाऊन्स केला नव्हता. परंतु मित्रांनो, या वीकमध्ये नेस्ले इंडिया लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेडने या 1:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. आता बोलूया JSW एनर्जी लिमिटेड आणि NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी सायन्स 25 इयर पॉवर परचेज ॲग्रीमेंट विथ NHPC फॉर 300 मेगावॅट कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडच्या स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी एनर्जीजेंट पॉवरने NHPC लिमिटेड सोबत 25 इयर पॉवर परचेज ॲग्रीमेंट साईन केला. 300 मेगावॅटच्या सोलार वाइंड हायब्रिड कॅपॅसिटीसाठी. चला आता बोलूया रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रा सेटल ₹273 कोटी JR टोल रोड लोन विथ येस बँक. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी JR टोल रोड या कंपनीने येस बँककडून 273 कोटी रुपयांचा लोन घेतला होता. तो मित्रांनो आता या कंपनीने पूर्णपणे फेडला आहे. आणि मित्रांनो, हा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा डेप्ट रिडक्शनकडे एक पॉझिटिव्ह पाऊल आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज चेअरपर्सन सुनील वचानी सेल्स 2.77% स्टेक फॉर ओव्हर 2221 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे चेअरपर्सन आणि प्रमोटर सुनील वचानी यांनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमधली आपली 2.77% हिस्सेदारी म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे 16.70 लाख शेअर सेल म्हणजे विक्री केले. आणि मित्रांनो, यानंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये वचानी यांची हिस्सेदारी 5.34%ने घसरून राहिलेली आहे 2.57%. आणि डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमधून प्रमोटर ग्रुपची हिस्सेदारी 32.27%ने
घसरून राहिलेली आहे 29.5%. तसेच मित्रांनो दुसऱ्याकडे मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडने डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये 2.39% हिस्सेदारी ॲक्वायर केली. म्हणजे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे 14.45 लाख शेअर. आणि मित्रांनो या खरेदारीनंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडमध्ये मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड्सची होल्डिंग 2.24%ने वाढून झाली आहे 4.63%. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो JLR टू बिगन कार असेंबली इन तामिळनाडू बाय 2026. टाटा मोटर्स डिलेज अविन्या इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेडच्या अंडर काम करणारी जॅग्वार लँड रोवर 2026च्या सुरुवातीस तामिळनाडूमध्ये लक्झरी व्हेकलची असेंबल सुरू करणार आहे आणि यासाठी ही कंपनी 9,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे पुढील 5 वर्षामध्ये. आणि मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड आपली अविन्या इलेक्ट्रिक व्हेकलची लॉन्चिंग 1 वर्षाने डिले करत आहे ड्यू टू इंजिनिअरिंग चॅलेंजेस. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो अडानी पोर्ट्स JSW टू साइन पॅक्ट विथ ओडिशा गव्हर्नमेंट फॉर की पोर्ट्स ₹18,000 कोटी आउटले. तर मित्रांनो अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड म्हणजे APSEZ आणि JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ओडिशा गव्हर्नमेंटसोबत ॲग्रीमेंट साइन करणार आहे गोपालपूर आणि जटधार मोहन पोर्ट्सच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो या डेव्हलपमेंटसाठी कंबाईन 18,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग गेट्स सेबी नोड टू ॲक्ट ॲज ब्रोकर अँड क्लिअरिंग मेंबर. तर मित्रांनो जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग ही कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे. तर मित्रांनो जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग या कंपनीला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? स्टॉक ब्रोकर आणि क्लिअरिंग मेंबर म्हणून काम करण्यासाठी. आणि मित्रांनो अशा प्रकारे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने फायनान्शियल सर्व्हिसेसचा बिझनेस अजून इन्क्रीज केला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.